रात्रीपासून या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. दादा काय सांगताल, अजून नोटिफिकेशन आलेलं नाहीये, तुम्ही अल्टिमेट देताय? आता सरकार आणि आयोग झोपले का काय असं म्हणावं लागेल. तुम्ही सकाळी बसणार होता, लगेच तुम्हाला निर्णय घेता येतात. 2 दिवसापूर्वी तुम्ही ऑनलाईन बैठक घेता आणि तिथे एक आदेश सुद्धा काढता. आता इथं तुम्हाला एवढा वेळ का लागतोय? निर्णय घेऊन टाका ना. मुख्यमंत्री बसले, उपमुख्यमंत्री बसले, चर्चा झाली, आयोग बसलं, निर्णय घ्या. हा आकडा 30-40 हजारावर गेलेला आहे. आता हा आकडा वाढत वाढत लाखावर गेला तर कसं नियंत्रण तुम्ही करणार आहोत? आणि त्याच्यात साहेब जर आले, साहेबांनी काय सांगितले, आमच्या या युवांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, जर नाही झाल्या तर मी स्वतः तिथे येणार आहे. मग साहेब आले, आकडा हा वाढला तर मग सरकार काय करणार आहे? त्यामुळे अजून या युवांचा पेशन्सचा अंत न पाहता निर्णय लवकरात लवकर पुढच्या 10 मिनिटात घ्यावे अशी विनंती करतो. आयोग आणि प्रशासन किंवा राज्य सरकार यांच्यामध्ये बॉन्डिंग नाहीये का? कारण निर्णय घ्यायला वेळ लावतात. हे संवाद नाहीये. सरकारला युवांचं काय पडलं नाही असं दिसतंय. त्यामुळे यांच्या बाजूने कुणी विषय मांडण्यासाठी तिथं नाही. आणि मग अशात होतंय काय की आयोगाला महत्त्व कळत नाही आणि तो संवाद नसल्यामुळे या अडचणी वाढत आहेत. त्यामुळे दुर्लक्ष जेव्हा तुम्ही युवा पिढीवर, विद्यार्थ्यांवर करता तेव्हा हे अशा पद्धतीचं वातावरण तुम्हाला बघावं लागतं. यांचा रोष हा तुम्हाला त्याच्या रोषाला समोर जावं लागतं. त्यामुळे अजून वेळ न लावता लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आता तर लोकांनी रस्ता रोको केलेला आहे विद्यार्थ्यांनी. जर हे नाही निर्णय आला तर हे आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे का? या युवांकडे, विद्यार्थ्यांकडे बघता नक्कीच असं वाटतं की हे आंदोलन अजून मोठं होईल, त्याच्यात लोक अजून येतील, मुलं अजून येतील, अख्ख्या महाराष्ट्रातून येतील. त्यामुळे या गोष्टी होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर निर्णय लवकरात लवकर त्यांनी घ्यावा. पवार साहेब येतील असं वाटतं का? कारण त्यांनी मगाशी फोन आला होता. काय परिस्थिती आहे असं कळतं की आता आयोग आणि सरकार निर्णय घेईल. जर पुढच्या अर्धा तासात 1 तासात निर्णय नाही झाला तर साहेबांना सांगावं लागेल, साहेब तुमच्या हस्तक्षेपाची आता जरूरत आहे. नक्कीच